नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. पुन्हा एक छान गळा बॅग डिझाईन सुंदरशी बिना कॅनव्हसची ह्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते माझ्या मनापासून. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. हा डिझाईन खूप सुंदर आणि खूप सोपा आहे. व्हिडिओ बघा आणि शिका. बिना कॅनव्हसचा आपण गळा डिझाईन काढायचं, इतकं सुंदर आणि बिना कॅनव्हसचा. तर आहे माझी ब्लाउज उंची आहे 16. तर हे बघू शकता 16 उंची आहे. त्यात मी 2 इंच ॲड केलेले आहेत. जर 16 म्हणजे 18 मी घेतलेला आहे. 2 इंच हे बघा, हे वाढवून घेतलेलं आहे 2 इंच. इथं आपलं 16 आहे आणि 2 इंच वाढवून 18. मग मी ही अजून एक लाईन ह्याच्यासाठी ओढलेली आहे. ही 3 इंचाची पट्टी ठेवणार आहे. ती कशी ह्या डिझाईनला बनवण्याची पद्धत पूर्ण सांगत आहे. तर आता 36 छाती आहे. तर चौथा भाग 9 वर मार्किंग केलेला आहे आणि ही लाईन ड्रॉ केलेली आहे. 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे, 1.25 इंच साईडला शिलाईसाठी. तर आपले मुंडा आहे 12, मी त्याच्या निम्म्यात 6 इंचाचा ठेवला आहे. तर रुंदी 3 घ्यायची आपल्याला, गळा रुंदी 3. आणि तुम्हाला जेवढे 3, 2.5, 2 तुम्हाला जेवढी रुंदी पाहिजे ह्या डिझाईनला तुम्ही करू शकता. तर ही पण 3. मग आता आपण लाईन ड्रॉ करून घेऊ 3 इंचाची. लाईन ड्रॉ करायची 3 इंचाची. आपल्याला 16 इंचाचा ब्लाउज आहे लांबीला. तर हे 3 इंचाची आपण पूर्ण लाईन ओढलेली आहे. तर आता इथून पण आपल्याला 3 इंच, ह्या लाईनीवरून 3 इंच, जे हे 3 इंच आहे हे 2 इंच पूर्ण इथं आपल्याला वाढवायचं आहे ह्या ब्लाउजमध्ये. जर तुमची 14 असेल तर 16 घ्यायचे, 13 असेल तर 15. साईडला 2 इंचाने वाढवायचा कपडा. तर मी 2 इंचाने वाढवलेला आहे. 3 इंचाची पट्टी ठेवलेली आहे. इथून 3 इंचावर मी मार्किंग करत आहे. रुंदीला 3 इंच आहे. तर इथून पण 3 इंचाने, हे 3 इंच आहे तुम्ही माहितच आहे. तर आपण हे लाईन ड्रॉ करून घेऊ हे अशी. तर हे चौकन आहे, ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्याला अशी लाईन ड्रॉ करून घ्यायचे. आणि आता आपण कटिंग करणार आहोत आपला ब्लाउज. तर चला, ही जी लाईन आहे आणि अस्तर आणि हे आहे अस्तर आणि आपला ब्लाउज पीस दोन्ही पण आहे. हे असं आहे. आणि जेवढा पाहिजे तेवढा राऊंड लावून घ्यायचा आहे आपल्याला. तर हे मी कटिंग करून घेतलं. हा पार्ट हे असा सारून टाकायचा आणि मधलं जे आपण चौकन लावलेलं हा पण असा. आणि वरच्या साईडला मी हे गोल लावले. ह्याला आता कटिंग करणार आहे. आणि जेवढा मला हे रुंदीला 3 आहे तुम्हाला माहित आहे. आणि इथून 3चा मी त्रिकोण काढून टाकला. तर ह्या 3 आहेत ना, तर ह्याला आपण कटिंग करून घेऊ. हे असं बघू शकता तुम्ही. आणि हे जे आहे हे वेगळे पार्ट करायचे. बघू शकता. हे ह्याची काही गरज नाही आपल्याला, पण हे ठेवा आताच का. तर चला शिवूया आता. डिझाईन एकदम सोपी आणि सुंदर. तर अस्तर आणि आपला ब्लाऊजचा कपडा ही व्यवस्थित बघून घ्या आणि व्यवस्थित ठेवा. आपल्याला पलटायचं आहे. तर आम्ही अस्तर आणि ब्लाऊज कपडा घेतला आहे. असे घ्यायचे आणि जिथं कोना आहे आपला व्यवस्थित तिथं मशीन फिरवून घ्यायचे आहे. आणि ह्याच कोपऱ्याने बाहेर अशी मशीन काढून आपल्याला इथं धागा कटिंग करून घेऊ आणि थोडेसे कटिंग लावायचं आहे. आणि असं इथं पेन या पेन्सिलच्या मदतीने तुम्ही कोने काढून आपल्याला असे घ्यायचे कोपऱ्या आणि ह्याच्यावरून एक एक शिलाई. तर मी पलटून घेतलाय, सवचा झालेला आहे आपला ब्लाऊज कपडा. तर असे मी वरनं आपण एक शिलाई मारून घ्यायचे आणि कोण्यावर व्यवस्थित कोपऱ्यानं शिलाई मारून अशी घ्यायची आहे.
तर चला अशीच शेवटपर्यंत घेऊ। दुसरा पार्ट पण सेम असा जोडायचा आहे, तो पण जोडताना दाखवते। त्याच पद्धतीने आपल्याला अस्तर पण पूर्ण जोडून घेऊ। तर बघा मुंडा जोडला मी, इथं शोल्डर पण जोडला आणि कटिंग करून घेऊया साईडला जे कपडे वाचतात ते। तर बघा एक पार्ट जो रेडी झाला आहे आपला जोडून, तर दुसरा पार्ट पण मी त्याच पद्धतीने घेतलेला आहे। तर कोपरा बघा असा व्यवस्थित त्रिकोणी आपल्याला व्यवस्थित जोडायचा। आपला हा गोल गळ्याचा पार्ट आहे, तर ह्या पार्टला असं मी व्यवस्थित जोडणार आहे आणि हा ही थोडंसं कटिंग असे लावून घ्यायचे आहेत, कारण कोपरे आहेत ना ते चांगले येतात। आपल्याला पेन्सिल पेनच्या मदतीने आपण खोलून घ्यायचे आहेत आणि प्रेस थोडीशी फिरवून घेतली तरी चालेल इस्तरी। तर चला असेच सेम शिवून घ्यायचे आहे आपल्याला। आणि हा गळा आहे, गळ्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्या। या तुम्ही पाइपिंग लावू शकता कुठल्याही कलरची। तर आता मी असे गळ्या जोडून पूर्ण असा मतलब बॅक पार्टचा आपला पूर्ण रेडी झालेला आहे जोडून। तर कटिंग करून घेऊ, साईडचे कपडे आहेत ते। तर खूप छान वाटतो बरं का हा गळा। तर आपला पार्ट दोन्ही पण रेडी झालेले आहेत। ह्या पार्टच्या खाली आपल्याला 3 इंचाची आपण पट्टी काढलेली, तर ही पट्टी आहे एकावर एक अशी ठेवायची। ते ह्या कपड्याला पण उलटं सवचं व्यवस्थित बघून घ्यायचं आहे, सवच्या आतल्या साईडला घ्यायचं आहे, कारण पलटून घ्यायचं आहे आपल्याला। तर ही शिवून घेतली आणि एक थोडंसं आपण कैचीने कट टाकून घ्यायचे आहेत। आणि हे बघा इथून अस्तरच्या साईडला आपण शिलाई मारून घेऊ अशी, आणि ह्याला डबल करायची पट्टीला आणि पुन्हा चारी बाजूने अशी शिलाई मारून घ्यायचे आहेत, कारण आता आपल्याला कमरपट्टी जोडायची आहे ह्या पट्टीलाच। तर आता हे बघू शकता चारी कोपरे जोडून रेडी झालेले आहेत। ही मी घेतली अस्तर घेऊन आता ह्या कपड्यालाच आता मी खालच्या साईडला जोडते। ती आहे कमरपट्टी, आपण जोडतोय ती कमरपट्टी आहे। तर कमरपट्टीला वरनं एक शिलाई मारून घेऊ आणि ह्या पट्टीला दुबारा आपण अशी शिवून घ्यायची आहे। तर पलटून असं घेतलेलं आहे, शिवून घेतलेलं आहे। आता आपल्याला जोडायची आहे छानशी लेस। तर ही लेस आहे आपल्याला, तुम्हाला सांगते मी, कुठेही भेटून जाईल। तर बघा तुम्ही लेस बघू शकता छानशी बाजारात ही लावू शकता। या वेगवेगळ्या खूप छान छान लेस असतात, आपल्याला जे आवडते ती लेस आपण इस्तेमाल करू शकतो। तर चला अशी खालच्या साईडला या वरच्या साईडला ठेवून आपण लेसला लावून घ्यायचे आहे। हे मी अशी लावून घेतलेले लेस शिलाई मारून। तर आता आपल्याला बॅक पार्ट आहे ना, ह्या पार्टला आपल्याला बटन जोडायचं आहे। त्याच्या आधी आपण एक टक्स मारून घेऊ। 4 इंचाचा आपला टक्स असतो बॅक पार्टवर, 2 असते टक्स। तर एक टक्स मारून झालेला आहे, हा दुसरा टक्स। तर दोन्ही टक्सला आपण असे टक्स मारून घ्यायचे, असे मारून घे बघू शकता। तर ह्या आपल्याला जे नोक आहे त्याला तुम्हाला दाखवते मी। तर कपडा धागा सेम घेतला आहे आणि कपड्याचा ह्याच ब्लाऊजच्या कपड्याची मी हा असं बटन तयार करून घेतलं आहे, हे बघू शकता। तर हे बटन असं रेडी झालेलं आहे। गायू खेळत आहे माझं बाळ। तर हे बघा, हे दोन्ही कोपऱ्याला कोपरा पकडायचा आणि असं जोडायचं आहे आपल्याला। तर व्यवस्थित जोडून हे बटन आहे त्याच्यावर छानसा अटॅच करून घ्यायचं आहे, कारण हे जेव्हा आपला ब्लाऊज टिकणार आहे त्या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला अटॅच करायचं आहे सुईने। 4 पदरी धागा घ्या, तेव्हा किती छान अटॅच केलेला आहे मी, एकदम मजबूत। तर आपण खालच्या साईडला घेऊ आणि कटिंग करून घेऊ गाठ लावून। तर आपलं रेडी झालेलं आहे असे बटन लावून। तर आता ही लेस जी लावलेली आपण ती कमरपट्टीची, तर ही वरच्या साईडला घ्यायची आहे ही अशी, आणि वडायचा नाही ही बिलकुल बॅक पार्टचा, व्यवस्थित ह्याच्यावर ठेवायचा आणि म्हणजे एक लाईनीने शिलाई मारायची आणि अजिबात वडायचा नाही ब्लाऊजच्या कपड्याला या लेसवाल्याला। तर हे बघू शकता, इथून मी मध्ये तुम्ही डायरेक्ट शिलाई मारू शकता, पण मी इथं मशीन उचलून जी कोपरा आहे तिथं मी मागं पुढं करून आणि मशीन बाहेर काढली। तर बघू शकता असे बनवून आपलं ब्लाऊज बॅक पार्ट, ब्लाऊजचा गळा बनवून रेडी झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे। बिना कॅनव्हसचं कुठं सुद्धा स्थळ वगैरे असं कुठंही काही नाही, फिनिशिंग एक नंबर आणि दिसण्यासाठी पण सुंदर, किती सुंदर वाटतोय बघा। आणि चला तुम्हाला दाखवते मी माझ्या मशनीचा कलर आणि ब्लाऊजचा एकच गळा बनवून रेडी आहे। तर ह्या पद्धतीने किती सुंदर बनलेला आहे। माझ्या मशनीचा कलर आणि ब्लाऊजचा सेम दिसतोय म्हणून असं वाटतंय, पण खूप छान आणि फटाफट आणि दिसण्यात सुंदर आणि न वेळ लागता लवकर बनणारा, आणि कॅनव्हस वगैरे काही नाही। किती सुंदर दिसतोय ना गळा,
आणि घातल्यावर तर अजून बनल्यावर ब्लाऊज आणि म्हणजे घातलं साडीवर तर अजून खूप छान दिसतो। तर माझा व्हिडिओ येईल तुमच्यापर्यंत प्रत्येक डिझाईनचे ड्रेस म्हणा ब्लाऊजचे। तर माझ्या चॅनलला नवीन बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ह्या व्हिडिओला शेअर करा। आपण ह्या ब्लाऊज हा गळा कुठल्याही ब्लाऊजवर काढू शकतो, प्रिन्सेस या साधा 3 कटोरी पीस कटोरी या फोटक्स कुठल्याही ब्लाऊजवर आपण बॅक मागचा गळा हा डिझाईन काढू शकतो। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा। धन्यवाद।